नमस्कार, कांचन मधुकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता किती वाजले माहिती का? 12 वाजले, दुपारचे 12 वाजता. आणि थोडं ना टिप 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 पाऊस चालू आहे. कॅमेऱ्यात एवढं व्यवस्थित दिसत नाही बरं का, पण पाऊस चालू आहे नॉर्मल. आणि माझं आता जस्ट सगळं काम आवरले. सगळं काम म्हणजे कपडे धुतलेच नाही आज पावसामुळं, मायराचेच होते तेवढेच धुवून टाकले, बाकी भांडे वगैरे घासलेत. जेवण करायचं आहे आता छानपैकी, आणि आता अभ्यासाला बसणार आहे. आणि आज पोळ्या म्हटलं ती तुम्हाला सर्वांना पोळ्याची पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. तुम्ही व्हिडिओ असंच कंटिन्यू करत राहा की आम्ही पोळा कसा साजरा करतो हे तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आणि यांचं काम चालू आहे, मीटिंग चालू आहे यांची, म्हणून थोडं हळू बोलतीये. काय झालं माहिती का, मी ना भांडे गोळा करत होते आणि किचन साफ करत, म्हणजे किचनच साफ करत होते तेव्हा भांडे गोळा करून झाले होते. आणि मायरा मी शांत झोपलेली होती आणि हे पण तिथंच मीटिंग, म्हणजे यांची पण मीटिंग तिथंच चालू होती. पण ती एवढी जोरात किंचाळली ना, बापरे. मी सगळं हाताला टाकून आले आणि तिला घाई उचलून घेतलं बरं का. मग ती थोडीशी रडली, 1 मिनिट रडली, झोप टाकला, लगेच झोपून गेली. पण समजलंच नाही की ती का एवढी जोरात ओरडली. तिच्यापेक्षा जास्त तर मी एवढी घाबरले होते, जवळपास 10-15 मिनिटं माझी भीतीच जात नव्हती. काय माहिती यार, एवढी झोपेत कसं काय डचकली ती. जी हेअरस्टाईल समोर बघ. इथं पीठ बीट म्हणून झालं होतं. सोनीनी आणि मी खूप मोठा खारीचा वाटा घेतला होता. तर काय म्हणजे माहिती का, मेन का म्हणजे आम्ही लसूण सोलून ठेवला होता. म्हणजे लसूण तर सगळ्याला सारायला लागतो, भाज्यांना लागतो, मसाल्यात पण लागतो. त्याच्यामुळे आम्ही लसूण सोलला होतो दोघींनी. थाईंनी पाट्यावरती मसाला वगैरे वाटून तयार करून ठेवला होता. आणि डाळ पण शिजलीच होती जवळपास बरं का. ते पण काम चाललं होतं. म्हटलं तोपर्यंत मग हे गेल्या होत्या बाहेर खेळायला. म्हटलं चला त्यांना आवाज देऊन या म्हणून तुम्हाला झाकून टाकून बाहेर. नाना नाव सांगा मी लवकर या. नाना लॅपटॉप देणार आहे. देणार आहे. चिमणी उडाली. डाळ खूप जास्त घातली होती, त्याच्यामुळे पुरण पण खूप होणार होतं. एक तिला काय ते उरकलं नसतं, मग माझं चाळणीवरती वाटायचं काम चाललं होतं. आणि आई पाट्यावरती पण वाटत होत्या. आणि जवळपास आमचं वाटून झालंच होतं बरं का. खूप वेळ लागला वाटायला. त्यात माझी मैत्रीण पण आली, ती जीवलग. पण मला नाही घेता आले तिचे व्हिडिओ, म्हणजे दाखवता नाही आलं मला व्हिडिओमध्ये, कारण आम्ही पण कामात होतो, त्याच्यामुळे काही जमलं नाही मला. त्याच्यानंतर संध्याकाळचा चहा केला, सार पण झाला होता, शिगडीवरती भात पण टाकला होता, भात पण शिजत होता, म्हणजे जवळपास स्वयंपाक होत आला होता. पण आता ना 5:30-6 वाजले होते त्या दरम्यान. आणि मॅडम चेक करायला आले होते की काय काय तयारी झाली, काय काय नाही. आम्ही भाज्यांची तयारी केली होती. थोडंस मीठ टाकायचं राहिले, कांदा वगैरे कापून, कोथिंबीर कापून ठेवली मस्तपैकी. आता पीठ एकजीव करून ठेवते. पहिले मसाला वाटून घेते, मग पीठ एकजीव करून ठेवते, म्हणजे भजे पण होते. आणि झालंच आता जवळपास स्वयंपाक होतच आलाय. 6-6:15 वाजतच आले होते. मग हिच्या जेवणाचा पण टाइम झाला होता. मग मस्तपैकी आम्ही दोघी बसलो होतो जेवण करत. आणि किती शांतपणे खाती ना, गुणाचं बाळ आहे की नाही माझं, एकदम शांत खातात ते. फक्त काय माहिती का, फक्त नागलीची पेज एवढी शांत बसून एकदम व्यवस्थित खाती ती. आणि बाकीचा मग राडा विचारायचंच नाही. बाकीचं काही दुसरं जर बनवलं ना तिला, एखाद्या चमचा खाणार नाही, म्हणजे तिचं असंच चालू असतं. सकाळी पण ना असंच केलं तिने, म्हणजे खातच नाही शक्यतो. फक्त नागलीची एकदम शांत बसून खाते. तू बाबू किती छान आहे, किती हुशार बाळ आहे. आता बघा बरं, किती कुणी बाळ दिसतंय, एवढं व्यवस्थित खातंय, हातबीत मारत नाही, काही नाही. पण आता ते थोडंसं गरम होतं माझं, फुकून तिला द्यायचं काम. आणि तिच्या पप्पांची तिकडे मीटिंग पण चालू होती, म्हणून आम्ही दोघीच इकडे एका साईडला खायचं काम चाललं होतं. कोमट आहे ना थोडी, खाऊ कोमट गरम गरम आहे ना. म्हटलं दिस इज ओके ऑर नॉट करून दिलं तिला काम. हे बरोबर आहे नाही सांग, करून तर दिले ना. आईनी मस्त इथं भजे केलेत, एकदम छान झाले, टेस्टी. ते आता मी झाकून ठेवते. इथं कुरड्या पण तळल्यात. आणि हे बघा पोळ्या, आईच्या हातच्या पोळ्या सगळ्यांना आवडतात घरात. आणि एक पोळी खाल्ली की पोट फुल. एवढ्या मोठ्या मोठ्या पोळ्या असतात. आता ताट केलं का मी ते पण तुम्हाला दाखवल. आणि मेन गोष्ट काय माहिती का, हे शेंगदाण्याचं गुळवणी. म्हणजे मी फर्स्ट टाइम मी लग्न झालं ना, तेव्हाच मला माहित झालं की शेंगदाण्याचं पण गुळवणी करतात म्हणून. नाहीतर मला फक्त गुळाचं गुळवणीच माहिती होतं. आई गेल्यात तिकडं निवद वगैरे घेऊन.
आम्ही तिकडचं पण दाखवतो तुम्हाला की कसं केलंय आईन त्यांनी. आणि पण मला नाही गुळवणी म्हणजे मला लग्न झालं ना तेव्हाच माहित होतं, माझ्या घरच्यांना पण कोणाला माहिती नव्हतं. जेव्हा फर्स्ट टाइम इथं पोळ्या केल्या ते जेवायला आलते तेव्हा माझ्या भावाने त्यांनी तर खाल्लंच नव्हतं, कारण आम्हाला माहितच नव्हतं खरं म्हणजे. आम्ही कधी खाल्लं पण नव्हतं. आम्ही जिथं पण जेवायला जाऊ तिथं साधं गुळवणी. मला गुळवण्यासोबत पण नाही, पण दुधासोबत मला पोळी खूप आवडती. मग मी दुधासोबतच पोळी खायची, नाही तर तशी कोरडी पोळी पण मला आवडती, त्याच्यामुळे आम्ही तसंच खायचो. आणि सिंपल ते गुळवणी बरं का, हे शेंगदाण्याचं गुळवणी मला पण माहिती नव्हतं. फर्स्ट टाइम तर मला जातच नव्हतं खरं सांगायचं तर. पण आता ठीक आहे, ओके ओके वाटतं असं काही नाही. मग मला आता म्हणजे तेव्हा समजलं मला की शेंगदाण्याचं पण गुळवणी करतात, ते पण पोळीसोबत छान लागतं, असं काही नाही. हे आमची राधू मायरा खेळती, आता तिला घेणार आहे मी. मग आम्ही दोघी तिकडे जाणार आहे. असे छोटे छोटे बैल अशीच घरात छानशी छोटीशी पूजा केली आहे. जेवण करणार आम्ही सगळे सोबत, आणि जेवण झाल्यानंतर मग असा आमचा दिवस गेला आणि असा आम्ही बैलपोळा साजरा केला. कारण आम्हाला बाहेर काय कुठे जायला भेटलं नाही, पिल्लू पण छोटा आहे आणि पाऊस पण खूप चालू होता. मला पण आज खूप हे होतं, काम होतं. पण आम्ही गावात गेलो नाही औषध आणायला, तर आम्ही सगळे ट्रॅक्टर पाहून आले. तुम्हाला त्याचा व्हिडिओ एक मस्तपैकी क्लिप देईन तुम्हाला. म्हणजे एवढं रात्रीची काही दिसत नव्हतं खास, पण ठीक आहे, छान होतं. पण छान होतं. चला जेवण करायला, उशीर झालाय आता. ये चला जेवण करायला. जेवायला बसले आणि माझं बाळ फक्त भात खाते आणि दहीपोळी खाताय बरं का. दहीपोळी पण छान लागती. आणि मी पण आता मला जेवण करायला घेऊन येणार आहे. सगळ्यांना वाढून दिलंय. आणि बिग फॅन भाऊचा धक्का.